आणि पोलीस आयुक्त जे आहेत रवींद्र शिसवे ते चर्चा करायला इतर नागरिकांशी प्रयत्न करत आहेत। आपण जवळ जाऊन प्रयत्न करूया की कशा रीतीनं नागरिक जे आहेत ते प्रयत्न करत आहेत। हे दृश्य आपण बघतोय बदलापूर स्टेशन मधली। हे स्टेशन आहे हे कदाचित आपल्याला कळणार नाही कारण इतकी मोठी आंदोलकांची गर्दी तिथे झाली आहे। बदलापूरकरांनी बदलापूर स्टेशन मध्ये अगदी रुळावरती उतरून रेल रोको केलेला आहे आणि यामध्ये आता जीआरपी मुख्य पोलिसांना सुद्धा इथे आता यावं लागलंय कारण या सगळ्या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकण्यासाठी। कारण एक तासाभरापूर्वी जी काही गर्दी होती त्याच्या आता दुप्पट तिप्पट गर्दी ही बदलापूर स्थानकामध्ये झालेली आंदोलकांची। बदलापुरातल्या या खासगी शाळेमध्ये 2 चिमुकल्या मुलींवरती झालेल्या अत्याचाराचे पडसाद बदलापुरात जसे उमटतायत आणि ही सगळी परिस्थिती आता पोलिसांच्या हाताबाहेर गेली आहे। जीआरपी पोलीस मुख्य पोलीस आता हे आलेले आहेत बदलापूर स्थानकामध्ये आणि बघूयात ते या उपस्थित लोकांना काय आवाहन करतात। अर्थात मगापासून पोलीस या जनतेला शांत राहण्याचं आवाहन करतायत, हा रेल्वे ट्रॅक क्लिअर करण्याची विनंती करतायत। मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। या नराधमाला फाशी झाली पाहिजे, आम्हाला न्याय हवाय अशा प्रकारची घोषणाबाजी मगापासून सुरू आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमत वरती बघतोय। बदलापुरातल्या खासगी शाळेमध्ये 2 लहान मुलींवरती झालेल्या अत्याचाराचे हे पडसाद आहेत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे देखील तिथे उपस्थित आहेत। रवींद्र शिसवे जे पोलीस आयुक्त जे आहेत ते पुढे आलेले आहेत आणि ते वर चढून नागरिकांनी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत। कशा रीतीनं हा सगळा संवाद जो तो होतोय किंवा कशा रीतीनं नागरिक पोलिसांचं ऐकतायत ते आपण सर्व पाहूया। पण नागरिकांचा संताप जो आहे किंवा नागरिकांची मागणी जी आहे ती अजूनपर्यंत फाशी आहे आणि पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी अशा रीतीनं सगळे नागरिक आणि पोलीस जे आहेत त्यांच्यामध्ये संवाद होताना दिसतोय। आपण जर पाहिलं तर कुठेतरी आता पोलीस जे आहेत थोडं तुम्ही लेफ्टला दाबा ना। जीआरपी आयुक्त आलेले आहेत आणि ते आता या उपस्थित आंदोलकांशी संवाद साधतील। बघूयात ते त्यांना शांत करण्यामध्ये यशस्वी होतात का। जीआरपी आयुक्त रवींद्र शिसवे तिथे आलेले आहेत। मी काय बोलते तुम्ही बोलत ते मला समजलं पण माझं काय म्हणणं आहे 13 ऑगस्टला एक गोष्ट घडली 13 पासून आता 20 ऑगस्टला इथं मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब आले होते तेव्हा ही गोष्ट का लपवली? त्या शाळेमध्ये प्रिन्सिपल नाही आहेत का? लेडीज शिक्षिका नाही आहेत का? हे का झाकून ठेवलं? त्यांच्याकडे नाही ठेवायला पाहिजे झाकून करा म्हणजे मी माहिती घेतो त्या कार्यक्षेत्र माझं नाहीये मी रेल्वेच्या याच्यामधला मुंबई 13 ऑगस्ट पासून आजचा कितवा दिवस आहे जेव्हा पूर्ण बदलापूर बंद झालं तेव्हा सगळे बाहेर आले पोलीस सगळे। आता फक्त एक माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे ज्या गाड्या आहेत ना त्या गाड्यांमध्ये जे पेशंट आहेत तिथे थांबायला पाहिजे सर तुम्ही आज आंदोलन थांबलं ना आंदोलन घडत चालेल बाजूला होऊयात ना फक्त हे असं घडत नाही ना ट्रेन चालू झालं की संपलं। अरे बाबा ह्या जर हे पेशंट आंदोलन राहिलंच काय काहीच नाही आंदोलन पण लहान मुलाचा जीव तिथे गेला ना त्याचं काय बदलापूर
अरे पण या ज्या पुण्याच्या पेशंटचा काय प्रॉब्लेम झाला? पण मला सांगा, आज जर फक्त आपण मेणबत्त्या जाळल्या, फक्त आज मेणबत्त्या जर आज आपण जाळल्या, तर परत तोच घडायला किती वेळ लागणार आहे मला सांगा. आपण फक्त थोडं बाजूला ये. असं काही नाही, मी आंदोलन थांबवा म्हणत नाहीये. पण मला सांगा ना साहेब, आज ते मी आंदोलन थांबवा म्हणत नाहीये. मी फक्त म्हणतोय त्या स्टेशनच्या बाहेर स्टेशन प्लॅटफॉर्मवर गेलो. 13 ऑगस्ट आज पब्लिक तरी किती म्हणजे सहन करेल, किती म्हणजे वाढवेल. 2 मिनिटं माझा तुम्ही ऐका. थोडंसं जर पहिलं जर त्यांनी रिस्पॉन्स दिला असता तर काही केलं असतं. मॅडम ते काय बोलतात, देशासाठी तेल सोडा, आंदोलन बाजूला करा, तिथून हटवा बोलतात ते. ऐकलं नाही का? बोला तुम्ही, बोला आता. एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मी तुमचं आंदोलन थांबवा म्हणतच नाहीये. तुमचं आंदोलन आहे, तुम्ही फक्त आपण ट्रॅक मोकळा करूयात. ट्रॅक मोकळा केल्यानंतर जी काही चर्चा आहे, तुम्हाला ज्या लोकांशी ऐका, तुमचं शिष्टमंडळ ज्यांच्याकडे घेऊन जायचंय मी जबाबदारी घेतो. तुमचं शिष्टमंडळ कोणाहीकडे घेऊन जायचं मी जबाबदारी घेतो. आम्हाला कोणाकडेच नाही कमी, फक्त त्या व्यक्तीला फाशी द्यायची. म्हणजे त्याला जर फाशी दिली ना, असं होऊ शकतं का? सांगते ना, ऐका, ठीक आहे, नाही होणार आहे. पण त्याला फाशी नाही फाशी द्यायची. हे 2 मिनिटं. हो, पण मला सांगा, मुलगी आहे हो आमची मुलगी आहे ते कळा. ताई, आपण पण सगळे आपण एका समाजाचा भाग आहोत. तुम्ही माझ्या बहीण आहात, ती मुलगी माझी मुलीसारखी आहे. तेच बोलले, मला माहिती आहे, मी साहेबांचे मोठे साहेब आहेत, मी त्यांचे बोलते. पण विचार करा, 4 वर्षाची मुलगी ती फक्त. अहो ती दुसऱ्या ठिकाणी आपली काय सहमत आहे ना. हा प्रकार वाढतच आपलीच झाली मुलगी म्हटल्यावर आपली. असं हे करून जमणार नाहीये. मला 100% ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी फोन करून देतो. एक मिनिट ऐका. जीआरपी आयुक्त रवींद्र शिसवे यांनी या आंदोलनकर्त्या काही प्रातिनिधिक स्वरूपात महिलांची बातचीत केली. तुम्ही आंदोलन स्थगित करा असं मी म्हणत नाही, मात्र हा मध्य रेल्वेचा ट्रॅक मोकळा करून द्या अशी विनंती त्यांनी आंदोलकांना. त्यांचं म्हणणं होतं. एकेकाने बोल. सांगते, पोलिस म्हणतात ते पाठीमागच्या ट्रेनमध्ये काही पेशंट आहेत, त्यांना टाटा हॉस्पिटलला न्यायचंय. तुम्ही रस्ता मोकळा करा. आम्ही रस्ता मोकळा करणार नाही. अँब्युलन्स आहेत ना, अँब्युलन्स करा. आम्ही सगळे पैसे काढून इथं देतो तुम्हाला. अँब्युलन्स करा आणि पाठवा, पण ट्रेन इथून आम्ही जाऊन देणार नाही. त्यांचं तेच म्हणणं आहे की पेशंटच्या वगैरे ट्रेनमध्ये थांबलेले ट्रॅक साईडला आणि आंदोलन साईडला जमा करा, असं त्यांचं म्हणणं आहे त्या लोकांचं. बघा, दुबई बाहेरगावी लेडीज लोकांना बघितलं तर शूट करतात. हा भारत देश आहे, इकडे पण फाशी द्यायला पाहिजे. नाही, मुलगी कंप्लेंट करायला गेली, तिला 12 तास रोखून ठेवलं. मी त्यांना प्रश्न काय केला की 13 ऑगस्टला ही गोष्ट घडली, 15 ऑगस्ट पर्यंत कुठे होते हे लोक? 15 ऑगस्टला इथं मुख्यमंत्री साहेब आले होते ना, तेव्हा हे कुठे गेले होते पोलीस? तेव्हा माहित नव्हतं इथं बदलापूरमध्ये ही गोष्ट. आज पूर्ण बदलापूर बाहेर आहे एका व्यक्तीमुळं. मग कोण आहे, त्यांनी काय केलं मला एवढा? लहान लेकराची कंप्लेंट घेतली नाही, लहान मुलीचं देत ना. त्यांना फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. मला काय नाही बोलायचं त्या मी खाली खूप सकाळपासून 6 वाजल्यापासून बोलत होते आम्ही. तुम्ही काय करताय, व्हिडिओ काढून बोलला त्याच्यावर तुमच्याकडे पण कॅमेरा जाऊ दे ना 2 मिनिटं. तुम्ही पण बोला ना, तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही बोला. माझं हे तुम्ही पण बोला, तुम्हाला कसं वाटतंय? बोलू दे. माझी प्रतिक्रिया आहे, मला बोलू दे. मला सगळं. तर ही बदलापूर स्थानकातली परिस्थिती आहे. जे काही आंदोलक महिला आहेत त्यांच्याशी जीआरपी आयुक्त रवींद्र शिसवे यांनी संवाद साधला, मात्र हे आंदोलक काही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही, मात्र रवींद्र शिसवे यांनी त्यांना विनंती केली, आंदोलन मागे घेऊ नका, फक्त ट्रॅक मोकळा करून द्या. काही ट्रेन खोळंबलेल्या आहेत त्या फक्त मार्गस्थ होऊ देत.